महायुती सरकारनं प्रचंड बहुमतानं सत्ता काबीज केली, मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि शेवटी खाते वाटपही जाहीर झालं. पण अजूनही 18 मंत्र्यांनी आपापली पदं स्वीकारलेली नाहीयेत. हा विलंब नेमका का होतोय? हे मंत्री नाराज आहेत की राजकीय डावपेच सुरू आहेत? राजकारणात ताज्या बातम्या सतत बदलत असतात, पण मंत्रिमंडळाच्या खाते वाटपानंतर एवढा मोठा विलंब हा महाराष्ट्रासाठी अनपेक्षित आहे. खातेवाटप जाहीर होऊन 15 दिवस उलटले, पण 18 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाहीये. सूत्रांच्या माहितीनुसार काही मंत्री परदेश दौऱ्यावर गेलेत. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री दत्तात्रय भरणे हे त्यात महत्त्वाचं नाव आहे. ते परदेशात असल्यामुळे त्यांनी पदभार अजून स्वीकारलेला नाहीये. राजकीय चर्चांनुसार हे मंत्री खाते वाटपावर नाराज असल्याचं देखील बोललं जात आहे. राजकीय वर्तुळात असंही बोललं जात आहे की शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या 3 पक्षांमध्ये पालकमंत्री पदावरून देखील तणाव आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यावर आपली पकड प्रस्थापित करण्यासाठी तीनही पक्ष एकमेकांशी स्पर्धा करतायत आणि यामुळेच अनेक ठिकाणी संघर्षाची स्थिती देखील निर्माण झाली आहे. आता ज्यांनी पदभार स्वीकारलेला नाही त्या मंत्र्यांची नावं पाहूया. सर्वप्रथम आशिष शेलार, अतुल सावे, नरहरी झिरवाळ, भरत गोगावले, गुलाबराव पाटील, दादा भुसे, जयकुमार रावल, माणिकराव कोकाटे, मकरंद पाटील, योगेश कदम, पंकज भोयार, बाबासाहेब पाटील, दत्तात्रय भरणे, प्रकाश आबिटकर, माधुरी मिसाळ, आशिष जयस्वाल, मेघना बोर्डीकर एवढ्या मोठ्या यादीनं राजकीय गोंधळ वाढलाय. या सर्व घडामोडींवर राष्ट्रीय दुखवट्याचाही परिणाम झालाय. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे 7 दिवसांचा दुखवटा पाळला जातोय. त्यामुळे उर्वरित 2 दिवसांमध्ये मंत्री पदभार स्वीकारतील अशी शक्यता कमीच आहे. परंतु खरं पाहिलं तर दुखवट्याआधी या मंत्र्यांनी पदभार स्वीकारला नव्हता. या विलंबामागचं कारण केवळ नाराजी किंवा परदेश दौरा असू शकत नाही. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातील सत्ता संघर्ष त्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. पालकमंत्री पदासाठी सुरू असलेल्या या संघर्षांमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये तणाव वाढत चाललाय. प्रत्येक पक्षाला आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचंय आणि यातूनच ही राजकीय गुंतागुंत उभी राहिली आहे. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात राजकीय संघर्ष नवीन नाहीये, पण जनता ही विकासाची अपेक्षा ठेवते, ताणतणावाची नाही. हे मंत्री लवकरात लवकर पदभार स्वीकारतील आणि त्यांच्या खात्यांमधून काम सुरू करतील हीच जनतेची अपेक्षा आहे. शेवटी विकास हेच अंतिम उद्दिष्ट असलं पाहिजे. मात्र मंत्र्यांच्या या भूमिकेवर, या घटनेवर तुमचं मत काय? मंत्री विलंब का करतायत? यामागे नेमकं काय चाललंय? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा सिविक मिरर.